जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भाग 1 मध्ये तुम्ही बघितला असाल देवाचा डोंगर. व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्कीच शेअर वगैरे केला असाल, लाईक केला असाल. आणि आता भाग 2 मध्ये तुम्ही बघणार आहात किल्ले रसालगड. तर किल्ले रसालगडकडे आपण निघालो जायला. जवळजवळ अर्धा प्रवास केला आपण देवाच्या डोंगरपासून. आता माझ्या पाठीची वाडी आहे ना, ती सुर्वेवाडी आहे. तर आता सुर्वेवाडीला आहोत आम्ही. आता जातोय पुढं. इथून जवळजवळ 47 किलोमीटर प्रवास आपल्याला करायचा आहे. तर चला बघूया मध्ये काय काय भेटतं आहे आणि जाऊया आपण रसालगड किल्ल्याला. आपला कदाचित तिथं स्टे पण असू शकतो. तर मी तुम्हाला ते पूर्ण माहिती देतो त्याची. चला. खेड रस्त्याला आहोत आपण आता. आणि खेड रस्त्याला मध्येच मस्त लोकेशन दिसलं आम्हाला. आम्ही साईडला गाडी थांबवली. मोठाच्या मोठा दगड आहे आणि तिथं लिहिलेलं आहे श्री बैलदेव प्रसन्न. तर मी दाखवतो तुम्हाला नक्की कसं आहे ते. शंकराचं स्थान आहे. चला दाखवतो. हे बघा, रस्त्याच्या बरोबर मधोमध आणि मस्त शेड केले. हे बघ, ह्या साईडने असे पप्प्या बसलाय पुढं. आपण दर्शन घेऊया. इथं तुळशी पात्र दिसतोय, मस्त तुळशीचे झाड आहेत. हे बघा, खूप भारी आहे. मेन एंट्रन्स असा आहे आणि इकडे घंटी आणि श्री बैलदेव. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या, आम्ही पण घेतो. आता अजून बघूया आपण साईडला जाऊन. इकडे दानपेटी ठेवलेली आहे आणि हा बघा किती असा एरिया आहे इथं साईडला. भगवा ध्वज. आम्ही त्या साईडने आलो. वा. श्री बैलदेव प्रसन्न, नातूनगर, सुर्वेवाडी. ओके. कसं आहे बघा. आणि अशा आजूबाजूने गाड्या जातात. आणि हे मध्येच मस्त केलं आहे आपण. खरोखर भारी केलं आहे. मी पूर्ण तुम्हाला राऊंड फिरून दाखवतो. या रोडला गाड्या कमी आहेत. आता आम्ही मगासपासून चालतो पण जास्त गाड्या दिसल्या नाही. आधेमध्येच एखाद दुसरी गाडी येते. फक्त कसं वाटलं तुला? मस्त आहे ना. अचानक दिसला आणि आम्ही थांबलो. बोललो बघूया इथं देवाचं स्थान असणार आहे नक्कीच. एवढी मोठी दगड दिसते म्हणजे. हे बघा, मस्त छान वातावरण आहे. कसं वाटतंय? छान वगैरे मस्त वाटतंय. फर्स्ट टाइम बघितलं रोडच्या मध्ये असं. बहुतेक प्रवास तर आम्ही केलाय खूप, तसं आपली गुहागर वगैरे, रत्नागिरी म्हणा, पण हे फर्स्ट टाइम. आणि आता जो आम्ही रूटला चालतोय ना, तो रस्ता पण खूप छान आहे आणि गाड्या कमी आहेत त्या रस्त्याला. तर अजून मस्त प्रवास मस्त होतोय. तर जाऊया पुढं. मध्ये जेवण आपण पुढच्या मार्गाला लागू आपल्या रसालगडाकडे. चला. माझ्या पाठी बघताय हॉटेल शिवकृपा, त्या साईडला बघा. तर फायनली जेवण झालं मस्तपैकी. इकडे पप्पे आहे. आता जेवण झालं. आता आपल्याला निघूया रसालगडाकडे. चला. पुढं अजून काय असेल तर दाखवत जाऊ आपण. माझ्या पाठी बघताय मित्रांनो, तळे जांभूळवाडी बस स्टॉप. सुंदर गाव लागलं आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा कसं बसायला केलं इथं. मस्त ना. आणि वरती शेड आहे म्हणजे पावसाच्या पाण्यापासून पण वाचता येईल. आणि माझा गाव बोर्ड पण छान लावलाय. तळे जांभूळवाडी. वा. या साईडला आहे. तिकडे बघूया, थोडी शेती पण आहे त्या साईडला. बघूया आपण. गाव साईडचे लोकेशन खरंच खूप भारी आहेत. ज्याप्रमाणे आता हा जांभूळवाडी लागला आहे, मस्त वाटतं आहे. आणि एक साईडला शेती नांगरून ठेवले मस्त त्यांनी. एक साईडला पेरणी करून ठेवले. आपण बघूया ती. पप्प्या तिकडे गेला आहे, पेरणी बघायला गेला आहे. आपण नांगरणी बघूया. रोड मस्त आहेत. आतापर्यंत काही खराब रस्ता मला लागला नाही. रोड तर छानच लागले.
हे बघा माझ्या पाठी बघा पूर्ण चोंडा नांगरून ठेवलाय. हे बघा बैल जोडीच्या मदतीने नांगर असतो ना, किती मोठा एरिया आहे बघा, पूर्ण लाल माती. आणि पप्प्या तिकडं आहे आणि ते हिरवळ साईडला दिसतं ना, त्या साईडला हिरवळ, ते पेरणी करून ठेवलं आहे. आता जर नांगरत असते ना तर मला दाखवायला भेटलं असतं, पण ज्याप्रमाणे माती दिसते ना त्याप्रमाणे असं वाटतं हे आजच चोंडा नांगरलेला आहे. हे बघा थोडं लवकर आलो असतं तर आपल्याला बघायला भेटलं असतं. आपण जाऊया पुढं आता, चला पप्प्या चल. तर फायनली माझ्या पाठी बघताय रसालगड आलाय. आता फक्त 500 मीटरचं अंतर होत आहे, म्हणजे फक्त 5 मिनटं जातील आपल्याला तिथं पोचायला. रस्ता जर बोललात ना त्याच्यानंतर थोडा खराब रस्ता लागला आणि पूर्ण घाट रस्ता होता, तर येताना सावकाश या. तसा ओके रस्ता ओके आहे, पण पूर्ण घाट आहे आणि जी अशी बारीक खडी असते ना ही आले, याच्यावरनं टायर स्लिप व्हायची शक्यता असते, त्याच्यामुळे सावकाश आहे. इकडे दाखवतो तुम्हाला, हे जे दगड बघताय ना तुम्ही, हे तटबंदीची दगड आहेत. यांना योग्य तो आकार दिला जातो आणि यांच्यानी तटबंदी केली जाते, म्हणजे मजबूत होतो. आपण घराच्या बेसला पण आहे ना झोत्याला हेच दगड वापरतो, यांना तोडी बोलतात. तर आपण जाऊया पुढं, असंच जायचं समोर आपल्याला, थोडंसं राहिलं. आता आपण जवळजवळ बहुतेक घाट पार केलाय यशस्वीरित्या. चला मित्रांनो, आता वाजलेत 5, जवळजवळ आपण किल्ल्याच्या जवळ पोहोचलोय. थोडंसं 5 मिनटं फक्त बाकी राहिलेत किल्ल्याच्या पायथ्याला पोचायला. तर आज आपण इथेच राहणार आहोत, इथे आपण स्टे करणार आहोत मंदिरामध्ये. जर जमलंच तर आज आपण किल्ला पूर्ण बघून घेऊ, नाहीतर मग उद्या सकाळी बघू. आणि पाठीमागे बघताय इकडे करवंद आहेत. करवंद इकडे कच्चे आहेत, पण आपल्या साईडला, आपल्या गावाच्या साईडला पिकलीत, पूर्ण पिकून खाली पडली सुद्धा. इकडे यांच्याकडे अजून पिकलीच नाही, कच्चीच जातात आहे. आणि आपल्याला पाऊस भेटला शेवटीला, थोडी भिजवली पावसाने, तरीसुद्धा आपण काही रेनकोट वगैरे आणले, पण आपण काही घातलं नाही रेनकोट. तर जाऊया आपण आता पुढे. पाऊस तर मस्त भेटला खरोखर, मगाशी मी बोलायला विसरलो तुम्हाला. पाऊस भेटला आणि आम्ही पावसातनंच राईड करतोय. तो घाट आम्ही पूर्ण पावसातूनच चढवला आहे, मस्त वाटला. आणि सगळीकडे आता पाऊस पडल्यामुळे आहे ना हिरवळ बऱ्यापैकी झाले. हिरवळ बघा तुम्ही, हे बघा आत्ता पण थोडा थोडा पाऊस चालूच आहे, फास्ट नाही पण चालू आहे, मस्त वाटतंय. आणि ह्या पावसामध्ये राईड करायला अजूनच मजा येते. चला आपण जाऊया, 5 मिनटात वरती पोहोचूया. आत्ता चढायला भेटलं तर आत्ता चढूया, नाहीतर मग सकाळ चढूया. आपला स्टे तिथं असणार, स्टे कोणाकडे असणार. तर फायनली 5:15 वाजले. जिथं मगाशी आपण थांबलो होतो ना तिथून आपल्याला 10 मिनटं लागले. आणि माझ्या पाठी बघताय रसाळगड किल्ला, आणि हा इथं रस्ता एंड होतो. एक कुठं रस्ता जातो तो माहिती नाही कुठं जातो, पण मेन रस्त्यापासून राईडला आलो आम्ही थोडंसं आत, तर तो वरती जातो. आम्ही बघा असं वरून आलो, त्याच्यानंतर या साईडने असं आलो इकडं. आणि इथं बघतोय स्पेस पार्किंगसाठी किती आहे. तर जाऊया आपण. मला तर वाटतंय आपण यांनाच कॉन्टॅक्ट केला जेवणासाठी. हा समोर घर बघताय, मी बघितलं होतं यूट्यूबमध्ये, तर त्यांना जाऊन भेटलो आता आणि वरती जातो आता. किल्ला बघा इथनं स्टार्टिंग आहे. या विलेजमध्ये आलात ना, या गावात आलात ना, रसालवाडी गाव आहे, तर इथून ट्रेकिंग कमी आहे. तर आता आम्ही चढतोय वरती, आपण बघूया. आणि या साईडला आहे ना भातशेती आहे, फक्त भातशेतीला पण पेरणी केलेली आहे मे बी. हे बघा मस्त हिरवळ वाटते. तिकडे कोंबड्या आहेत आणि ते दादा तिकडे वरती चढले घरावर. पावसाच्या आधीची कामं चालली सर्व त्यांची, कौल वगैरे लावले. त्या साईडला तिकडे नांगरणे चालू आहे आणि छोटंसं गाव आहे इथं मस्त.
महादरवाजाची रचना बघा कशी केली आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडने बघूया. हे बघा या साईडला लाकडी खांब लावायचा, जेणेकरून बाहेरून जरी शत्रू दरवाजा उघडायला गेला तरी त्याच्याने तो उघडणार नाही. आणि सैनिकाला अशा देवडा असायच्या लक्ष ठेवण्यासाठी. हे बघा त्यावेळेचं नियोजन नक्की कसे असेल तुम्ही बघू शकता. हे बघा कसं आहे, एक नंबर ना. तटबंदी बघा अजून पण ढासळलेली नाही, व्यवस्थित. जास्त ट्रेकिंग नाही त्याच्यामुळे फॅमिली लोकेशन आहे, फॅमिलीला घेऊन येऊ शकता. काय चला, पायऱ्या प्रॉपर आहेत त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही. त्यासाठी हा गड सोपा आहे, जास्त काय गडावर ट्रेकिंग नाही, फक्त पायऱ्याचे स्टेप आहेत, त्यामध्ये फॅमिली सुद्धा घेऊन येतात. अशाच पायऱ्या चढायच्या दाराला. इकडे हनुमानाचं मंदिर लागतं. हनुमानाचं मंदिर दर्शन झालं की राईट साईडलाच बघता या पायऱ्यावरती गेल्यात अशा. आपल्याला तिकडे जायचं आहे. चला आपण जाऊया. जसं जसं वरती जातोय ना तसा तसा नजारा अजून भारी दिसतोय. हे बघा अजून एक महादरवाजा आहे एकदम टॉपचा, तिथं जाऊया. त्याच्या आधी या साईडला बघूया कसा व्ह्यू मिळतो आपल्याला. वा, मगाशी मी तुम्हाला बोललो जेवणाची व्यवस्था खालच्या गावामध्ये करायची आहे, पण त्या लोकांची काहीतरी कामं चालू आहेत, कौलं वगैरे बसवत आहेत पाऊस पडल्यामुळे ना. तर मग ते बोलतात की दादा आम्हाला आज पॉसिबल नाही आहे, तुमची जेवणाची व्यवस्था आज होणे मुश्किल आहे. तर बोललो आम्ही ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आमचा जर गड एक्सप्लोर करून लवकर झाला तर आम्ही लगेच परतीचा प्रवास घेणार आहोत. काय बाप्या, नाहीतर मग जास्त उशीर झाला तर आम्ही इथं पण थांबू शकतो, कारण आम्ही दुपारी लेट जेवण केलं, त्याच्यामुळे काही रात्री आम्हाला एवढी भूक लागू शकणार नाही. बघू आता किल्ला कसा वरती किती मोठा आहे त्याच्यावर आहे. आलो दुसऱ्या महादरवाजाजवळ. चला आपलं लवकर एक्सप्लोर झाला करून हां तर लवकर निघू. लवकर निघू. जास्त वेळ लागला तर मग इथेच ठीक आहे. करू. हा साईडला बुरुज आहे दुसऱ्या महादरवाजाचा, वरती ध्वज आहे. या साईडला पण बुरुज आहे. चला मगाशी बघितल्याप्रमाणे दरवाजाला एक आधार. दुसऱ्या महादरवाजापासून आपण वरती आलो. तसंच आपल्याला माझ्या पाठी बघताय तुम्ही एक सूचना फलक दिसतंय. मी तर वाचलं, तुम्ही वाचा एकदा. खूप सुंदर ओळी लिहिल्यात. आणि हे सत्य आहे, प्रत्येकाने जर आपापला कचरा गडाच्या खाली नेला तर गड संवर्धन नक्कीच होईल. या साईडला बघताय गडावर कधी कार्यक्रम असेल तर खूप जणांची राहण्याची व्यवस्था इथं होऊ शकते, वरती मेन कापड असं काय टाकलं तर. आणि खरोखरच गडाचं संवर्धन जर बघितलं तुम्ही तर तटबंदी अजून पण एकदम सुव्यवस्थितपणे आहे आणि खूप मस्त वाटतं आहे. गडावर आता वारा, जसा वरती आलो तसा वारा यायचा चालू झाला आहे. हे बघा. चला असंच आपण पुढे जाऊया. हे बघा मित्रांनो, डबल बस. आमच्या इकडे त्यांना गायसुली म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पाठी बघता आपण त्या साईडने आलोय. प्रॉपर पायऱ्या असल्यामुळे आहे ना दम नाही लागत आहे. आणि असंच पुढे जाऊया. आपल्या पुढे पण काही गडकिल्ले फिरायला आलेले मेंबर वरती गेलेत. आम्ही दोघंच आलोय, पप्प्याने मी. किल्ले रसालगड. आपण या साईडने आलो आणि पायऱ्या सर्व संपल्या ना
की मस्त तोफ लागते आपल्या उजव्या साईडला. तुम्ही इकडे बघा कशी भारी तोफ आहे, एक नंबर. ही तोफ आहे ना मित्रांनो, मिश्र धातूंनी बनलेली असते आणि ही आता उचलणे शक्य नाही. त्यावेळेस मावळे आपले कसे उचलायचे ते तर आपण कल्पना करू शकतो त्याची. बघा खूप भारी. तोफेच्या बाजूला इकडं एक छोटं टाकं दिसतंय पाण्याचं, बऱ्यापैकी पाणी आहे त्याच्यामध्ये. आता 1-2 दिवसात पाऊस झाला त्याच्यामुळे टाक्यामध्ये पाणी आहे. आणि तटबंदी तर भारी आहे, अजून तटबंदी या गडाची सुव्यवस्थित आहे. त्याच्यानंतर खूप मोठा परिसर गडावर आहे. आता दुसऱ्या तोफीकडे जाऊया आपण, ते बघा समोर दिसते आपल्याला. चला तिथे जाऊया. या तोफीचं पण संगोपन मस्त केलंय, एकदम व्यवस्थित ठेवलं तिला ज्याप्रमाणे होती. हे बघा वा, इथे आहे ना पहिली वात असायची इथं आणि इथून तोफगोळा टाकला जायचा. आतमध्ये ऑलरेडी बार तर असायचाच. बापे कसं आहे, मस्त वा. तारीख आहे काय, इथं काहीतरी लिहिलेलं आहे. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर तोफेचं हे तोंड आहे त्या साईडला. तो बघून झाले, आता आपण पुढे जाऊया. व्यवस्थित बघा किती वजन आहे तिचं आणि हे नक्की काय लिहिलं आहे ते तुम्हाला कोणाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. चला आपण पुढे जाऊया. भरपूर असा एरिया आहे या गडाचा आणि ही पाईपलाईन दिसते खाली, कदाचित विहीर असणार आहे पुढं. चल जाऊया पुढं. अजून एक तोफ दिसते आपल्याला छोटी, तिथं आहे ती. छोटी तोफ आहे, छोटी बोललो तरी ही उचलू शकत नाही आपण, त्यावेळेस आपले मावळे उचलायचे, वजन आहे. चला पुढे जाऊया. आम्ही गडाच्या खालून बघितला तर आम्हाला वाटला गड छोटा असेल, पण गड खूप मोठा आहे. किती एरिया आहे वरती बघताय. आणि त्या साईडला मंदिर आहे, त्या साईडला धान्य कोठार आहे. मे बी आपण जाऊया बघायला तिथं. पण वाटलं नव्हतं, खालून नव्हतं वाटत एवढं मोठं होतं. काय खालून वाटलं की असं छोटं असेल आणि एवढा वरती एरिया आहे, कमाल आहे. तोफ भरपूर आहे, त्या साईडला पण तोफ आहे. आपण पूर्ण राऊंड मारू असा, म्हणजे आपल्याला सर्व कव्हर करता येईल. त्या साईडला पण मोठी तोफ आहे, त्या साईडने जाऊया. आता सध्या गडावर गर्दी नाही आहे, फक्त मी आहे आणि आमच्या पुढं एक 4 जण गेलेत. बाकी उतरताना एक फॅमिली भेटली, नाहीतर आता सध्या तरी आम्हीच आहोत आणि मस्त वाटतंय. आता संध्याकाळचा टाईम आहे, जवळजवळ 5:45 ते 6 वाजले असतील. आता बऱ्यापैकी उजेड आहे, आता काळोख व्हायला चालू होईल. त्याच्या आता मध्ये जेवढं कवर होईल ना तेवढं कवर करू आपण. हे बघा पाठी, जाऊया पाटापट्टीला. आता मंदिराजवळ आलो आपण आणि हे नक्की काय आपण बघूया वरती जाऊन. हे बघा दीपस्तंभ आहे आणि पप्प्याची तोफ आहे तिथं. या 2 तोफा मस्त प्लास्टिकनी संवर्धन केलं आणि त्याच्या बाजूला या 4 तोफा आहेत, ह्या पण मस्त आहेत खूप. या किल्ल्यावर भरपूर तोफा पाहायला मिळतात काय पप्प्या, कारण बाकी आम्ही एवढे गडकिल्ले केले पण त्याच्यावर अशा तोफा दिसत नाही जास्त. ह्याच्यावर भरपूर बघायला भेटलं आणि मोठे मोठे ते पण. अजून त्या साईडला पण आहे, आपण ते पण कवर करू. मंदिरात जाऊया पहिलं. झोलाई वाघजाई देवी रसाळगड. चला मित्रांनो, माझ्या पाठी बघताय रसाळगड, श्री झोलाई वाघजाई देवी रसाळगड. आपण आतमध्ये दर्शन घ्यायला जाऊया. त्याच्या आधी आपण बाहेर बघूया. हा मोठा दीपस्तंभ दिसतोय तुम्हाला, पूर्ण दगडी बांधकाम आहे त्याचा. त्याच्यानंतर त्या साईडला आणि त्या साईडला तटबंदी एकदम व्यवस्थित आहे आणि इकडे बघा विहीर आहे. बरंच पाणी याच्यामध्ये.
मंदिराचा परिसर बघा कसा आहे, खूप छान वाटतंय. आता आपण आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. मंदिरामध्ये दर्शन घेऊ. चला. मंदिर खरंच खूप छान आहे. आम्ही दर्शन घेतलं, आता तुम्हाला पण दाखवतो. चला. मंदिरामध्ये बघा मित्रांनो, वाघजाई देवी, श्री भैरी देवी, श्री झोलाई देवी. दर्शन करून घ्या तुम्ही. आम्ही पण दर्शन घेतलं आहे, आमचं व्यवस्थित दर्शन झालं आहे. त्याच्यानंतर या साईडला बाहेर बघताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज. दर्शन घ्या. त्याच्यानंतर मंदिर बघताय इकडे झुमर. मंदिर खूप व्यवस्थित जतन केलं आहे. त्याच्यानंतर इकडे पण देव आहे, दर्शन घ्या. या साईडला पूर्ण देव आहेत आपले, व्यवस्थित दर्शन करून घ्या. त्याच्यानंतर हा हिरकणीचा पोस्टर दिला इकडे. बाजूला थोडं देवळीमध्ये देव आहे, या साईडला पण. आणि पूर्ण मंदिर जर बघितलं ना तर भरपूर मोठा असा आहे. भरपूर मोठा आहे. वरती या मंदिरामध्ये आहे ना विजेची पण सोय आहे. वरती पंखा आहे या साईडला. आणि दरवाजा पूर्ण लाकडी आहे. हे जुन्या पद्धतीमध्ये पट्ट्याला काम करायचं आम्ही का बोलतो जुन्या पद्धतीप्रमाणे. ज्यावेळेस गडावर कार्यक्रम असेल ना त्यावेळेस जे ढोल वगैरे आहेत ना त्यांचा वापर करत असतील गावकरी मंडळी सर्व. हे आता आपण बाहेर बघूया दर्शन व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर मंदिराची इथे बघा घंटा आहे मोठी. आणि इकडे घंटेच्या बाजूला बघितलं ना तर पालखी आहे. ज्यावेळेस पालखी सोहळा वगैरे असेल त्यावेळेस त्या पालखीचा वापर करतात गव्हाणली मंडळी. खूप भारी मंदिर आहे एकदम. दगडी चोरीचं बांधकाम होतं. आता आपण बाहेर जाऊया. दर्शन तुमचं व्यवस्थित झालं असेल. किती मोठं मंदिर आहे, ते पण गडाच्या एकदम टॉपवर. श्री झोलाई वाघजाई देवी रसाळगड. आता आपण जातो या साईडला, बघूया नक्की काय आहे वरती. चला शिडीने चढूया आपण. सावकाश जायचं आपल्याला. किल्ल्यावर मी तर पहिल्यांदा बघतो हे काय आहे ते. चला तुम्हाला पण दाखवतो काय आहे ते. सावकाश जायचं आपल्याला. यावरती वरती आपला ध्वज आहे. आणि त्याच्यानंतर मला वाटतं ही दिवाबत्तीची सोय असावी एकदम उंचावर. नक्की ते काय मला समजत नाही आहे. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पहिल्यांदा बघतोय. याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल मित्रांनो तर मला नक्की सांगा. आता मी काय या एरियामध्ये चढत नाही, कारण आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर आपण तिथं पाय ठेवू नये. बरोबर ना पप्या? बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही शिडीवर थांबलोय. खूप मस्त आहे. आणि वरून जर नजारा बघितलात ना मित्रांनो तुम्ही, एकदम भारी दिसतोय. वा, किल्ला खूप मोठा आहे. वरती जाऊन आलो आपण. याच्या बाजूला बघता इकडं मस्त तोफा जतन करून ठेवल्यात. या 4 तोफा इथं आहेत. किती मस्त दिसतात या तोफा बघा. आणि ह्या 2 तोफा इकडे व्यवस्थित कापडात जतन करून ठेवल्यात मेन कापडामध्ये. आपण तिकडे जाऊया आता. पप्पा काय बोलतोय बघूया. काय बोलतोय? आतमध्ये आहे. हवं इथं बॅगेत आहे बघ. चला, अजून एक मंदिर आहे या साईडला. आणि हा जर बघताय ना तुम्ही, हा पूर्ण लोखंड आहे. पूर्ण लोखंड आहे. ही तुळस आहे आपली. वा, वरती सोलरची व्यवस्था आहे.
किल्ल्यावर जागोजागी CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. बघून आपण आलो असंच या दीपस्तंभापासून. आता आपण मगाशी जी विहीर बघितली ना तिथं आम्हाला आता पायऱ्या दिसल्यात, तर आपण जाऊया पायऱ्याने. हे बघा पायऱ्या दिसल्या, त्या पायऱ्याने आपण खाली जातोय. पूर्ण पायऱ्या आहेत आणि पाणी बघताय तिकडे गुफा आहे त्या साईडला. पाणी निवळ आहे बाप्या आतमध्ये आणि हिरवं पाणी दिसतंय तुम्हाला पूर्ण. गणपती बाप्पांचं मंदिर आहे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचं मंदिर एक्सप्लोर करून आपण या मंदिराच्या पाठच्या साईडला आलोय. इकडे पण देवांच्या मूर्त्या दिसतात आहे बघा. ही मंदिराची पाठची साईड आहे आणि वरती पूर्ण कौलारू बांधकाम आहे. मित्रांनो, जर रसालगड किल्ल्यावर तुम्हाला जर यायचं असेल ना तर बोरिवलीवरून जवळजवळ 254 किलोमीटर प्रवास तुम्हाला करावा लागेल. रसालवाडी बेस विलेज आहे, तिथून ट्रेकिंग जास्त नाही, अर्ध्या तासामध्ये तुम्ही गडावर येता. पण नंतर गडावर फिरायला तुम्हाला थोडा टाईम जाईल, कारण गडाचा एरिया खूप मोठा आहे आणि अनेक असे ठिकाणं आहेत की तिथे आपण बघू शकतो. त्याप्रमाणे आपण आता त्या साईडला जातोय. आपण ऑलरेडी दीपस्तंभ आणि देवीचं मंदिर, त्याच्यानंतर आपण सीडीवरून वरती गेलो ती जागा, त्याच्यानंतर विहीर आणि गणपती बाप्पाचं मंदिर एक्सप्लोअर केला. अजून आपल्याला त्या साईडला टोक पण आहे त्या साईडला आणि पाठीमागे बघताय ना ती जागा नक्की काय आहे ती मी तुम्हाला आता जाऊन सांगतो. त्याच्यानंतर मापरल माझ्या गावावरून 97 किलोमीटरचा प्रवास करून मी आलोय. तुम्ही मुंबईवरून आलात तर तुम्हाला 250 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. तर चला आपण बघूया तिथं नक्की काय आहे ते. आणि या रसालगड किल्ल्याची माहिती तुम्हाला मी मगाशी बोर्डाद्वारे तर दाखवले. बोर्ड तुम्ही स्टॉप करून नक्की वाचा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सविस्तर माहिती तुम्हाला तिथं देणार आहे. तर चला तुम्ही. आणि हो, आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि आपले नवनवीन आपल्या चॅनलच्या थ्रू वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पटकन तुमच्या मोबाईलवर येत जाईल. चला या. मला तर वाटतं पप्पा हा धान्य कोठरा असावा. तुला काय वाटतंय? धान्य कोठराच्या बाजूला एक वाड्याचा पडका अवशेष दिसतंय तिथं आणि त्याच्या बाजूला ही तुटलेली तोफ सुद्धा आहे. मस्त कौलारू आहे. हे कौलं आपल्याला कोकणातच बघायला भेटतात. पप्पा चल आतमध्ये जाऊया. जाऊया. वरती बघा गणपतीचं शिल्प दिसतंय आणि त्याच्यानंतर एक खालती शिल्प आहे एक. हे तर तुम्हाला माहिती आहे कुठल्या तरी राक्षसाचं आहे. तर जाऊया आतमध्ये. वा, एकदम पडक्या अवस्थेत आहे. त्यावेळेस नक्की काय असेल हे. एक खोली आहे तसे बघा गेलेत ते मोठीच्या मोठी. तटबंदी पण व्यवस्थित आहे. हे बघा लाकडी आणि कौलारू बांधकाम आहे. चला हे एक्सप्लोअर करून झाली, आपण बाहेर जाऊया. हे बघा पहिल्या जमान्यामध्ये अशी लाकडाची दारं असायचीत जुन्यामध्ये. आता पण असतात लाकडाची दारं, पण थोडी मॉडिफाय झालीत. माझ्या पाठची जागा बघताय तुम्ही. हे आपण एक्सप्लोअर करूया. आतमध्ये पडक्या अवस्थेत आहे सर्व. एका प्रकारे एक मोठा हॉल आहे आणि त्याच्यानंतर थोडं पुढं आलो आपण तर किल्ल्यावर या आहे ना तोफा भरपूर आहेत, त्याचप्रमाणे पाण्याच्या टाक्या पण भरपूर आहेत. त्यामध्ये ही पण बघा अजून पण पाणी आहे याच्यामध्ये. खूप मस्त वाटतं. हे बघा वा, एक नंबर आहे सर्व. हे बघा किती भारी वाटतोय ना हा नजारा. आणि वरती बघा चंद्र. झूम करूया काय? आहा,
आपण जरी संध्याकाळच्या टायमाला गड चढलो तरी पण आपण जवळजवळ 80% किल्ला पूर्ण आपण फिरलो का बाप्या? 80% सर्व आम्ही जागा एक्सप्लोअर केला पटापट. बाकीची पोरं हा अर्ध्याच येऊन परत गेले. ते काही जण अर्ध्याच येऊन परत गेले. फक्त झोलादेवी मातेचं मंदिर आहे ना तिथे दर्शन घेऊन ते रिटर्न गेले. आम्ही सर्व फिरतोय आणि आम्ही स्टे करणार आहोत. झोलाई माता मंदिर आहे ना तिथं आम्ही स्टे करणार आहोत. तिथे गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तिथं तुम्ही स्टे करू शकता. जेवणाची सोय तर नाही झाली पण ठीक आहे. दुपारी आम्ही लेट जेवलो ना त्याच्यामुळं एवढी भूक ना. आणि एक दिवस उपास केला तर काय आहे, गडकिल्ला तर फिरायला भेटतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फिरायला भेटतात. याहून अजून मोठी गोष्ट काय आहे. एक दिवस उपास करू. तशी तर भूक एवढी नाही आहे कारण दुपारी लेटच जेवलं त्याचं पण. हा बाप्या हे बघा असे पाण्याच्या टाक्या लागत आहेत. आता आम्ही तिथं त्या साईडला जातो आहे. अजून सूर्य बघता आहे बऱ्यापैकी. उजेड आहे तोपर्यंत जेवढ्या गोष्टी एक्सप्लोअर करता येतात तेवढ्या करू. आता संध्याकाळचे 7:20 झालेत आणि रसालगडवरून हा समोरचा नजारा बघा कसा दिसतोय. एक नंबर दिसतोय. आणि वरून काळे ढग जात आहेत आणि इकडे पप्प्या बसलाय. वा मस्त वाटतंय खरोखर. आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आम्ही रसालगड किल्ल्यावर स्टे केलाय. निवृत्ती मी आहे. फक्त इकडे लाईट लावले. आता तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. मगाशी बॅटरीच्या उजेडात दाखवलं. एकदा पुन्हा बघा या साईडला. हे बघा दर्शन घ्या व्यवस्थित तुम्ही. वाघजाई देवी, श्री भैरी देवी, श्री झोलाई देवी आणि साईडला इकडं छत्रपती शिवाजी महाराज. दर्शन घ्या तुम्ही सर्व. हर हर महादेव. हे बघा किती मंदिर मोठं आहे. इकडं भरपूर असं मंदिर स्पेस आहे आणि आपण तिकडं साईडला राहणार आहोत. आम्ही खाली गावकऱ्यांची परवानगी घेतली. ते बोलले तुम्ही थांबा कारण तुम्ही खूप उशीर आला इकडं. त्याच्यामुळे आम्ही त्या साईडला झोपणार आणि मग सकाळी निघून जाणार. कसं वाटतंय निवृत्ती? छान वाटतंय ना. रसालगडवर स्टे. आपलीकडे बॅग आहे ह्या साईडला आणि पाण्याची बॉटल आहे अर्धी आणि हे झुंबर आहे इकडं. देशासाठी परवान केली तनाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. जिद्दीने लढला तो शिवराया, वैराला राळीले धुळच काया. जिद्दीने लढला तो शिवराया, वैराला राळीले धुळच काया. मस्ती जिरवली त्याने अफजल खानाची, आठवण येते शिवरायांच्या गुणाची. वरातीमध्ये सामील झाला, खानावर त्याने हल्ला तो केला. वरातीमध्ये सामील झाला, खानावर त्याने हल्ला तो केला. बोटे तोडेली शाही खानाची, आठवण येते शिवरायांच्या गुणाची. कर्तव्याची करून पालन करणारीला बहीण मानून, कर्तव्याची करून पालन करणारीला बहीण मानून. बोलावून केली सुभेदाराच्या सुनेची, आठवण येते शिवरायांच्या गुणाची. आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाच. आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाच. लढता अमर झाला तान्या सिंहाची, आठवण येते शिवरायांच्या गुणाची. धन्य शिवाजी धन्याची सेना, हिंदवी स्वराज्याची केली स्थापना. धन्य शिवाजी धन्याची सेना, हिंदवी स्वराज्याची केली स्थापना. गोर गरिबाच्या पगडी शिरी पानाची, आठवण येते शिवरायांच्या गुणाची. आठवण येते शिवरायांच्या गुणाची. जय शिवराय. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 10
आणि रसाळगडावर बघा सोलर लाईट आहेत, मंदिराच्या त्या साईडला पण आहेत. आणि आता मी जिथं उभा राहिलो ना सोलर लाईटीखालीच उभा आहे, त्याच्यामुळे मी चांगला क्लिअर दिसतोय. मगाशी दाखवलेला दीपस्तंभ बघा पाठी त्या साईडला, आणि आपली तुळस आणि आपला मंदिर. आपण आतमध्ये राहतोय, आपण मंदिरामध्ये स्टे केला आहे. आणि अजून बघूया गीत. आता मगाशी एक तुम्ही गीत ऐकलंच असाल, तर अजून एक आपला पप्प्या शेट शोधतोय. पप्प्या कसं वाटते? बेडकांची आवाज कशी येतात? बेडकांची आवाज भरपूर येतात. आता बाहेर आलो ना आम्ही, डराव चाललं आहे एकदम, खूप बेडकं आहेत. मस्त वाटतंय, खरोखर मस्त वाटतंय. लोकेशन पण भारी आहे. आणि आत्ता जर बघायला गेलात ना तर ह्या गडावर आम्ही दोघेच आहोत. कसं आहे, पाहिजे आयुष्यामध्ये एक नात पाहिजे. काय पप्प्या? विषय हार्ड आहे. पप्प्या बोलते विषय हार्ड आहे. बघूया अजून काय रात्रीपर्यंत झोपायच्या आतमध्ये काय काय अजून दाखवायला भेटलं तर मी दाखवत राहीन. आणि मग बाकी काय राहिलं असेल ते सकाळी बघू आपण. तर 2 मिनटं तुम्ही फक्त आवाज ऐका बेडकाची, आम्ही शांत राहतो. बघितलेत कशी डाराव करतात. मंदिराला इकडे बघितलं ना तुम्ही, पूर्ण अस्सल सागवानी लाकूड आहे. कोणते सिमेंटचे पिलर नाहीत आणि मस्त स्ट्रक्चर आहे पूर्ण. हे बघा ना, या साईडला असे मस्त 2 मोठे मोठे खांब आहेत, त्याच्यानंतर असे उभे खांब आहेत. हे बघा, आता हे अशी लाकडाची घरं बघायला भेटत नाहीत किंवा घराला कोण वापरत नाही, सहसा मंदिरालाच वापरतात. आता वाजलेत 11:15 आणि आता आपण झोपतोय. आणि काही लोकेशन 1-2 लोकेशन राहिलेत, म्हणजे तोफ वगैरेच आहेत ते पण, तर त्या दाखवू आणि मग आपण व्हिडिओ तिथे एंड करू. आता सध्या आपण झोपतोय. शुभरात्री. शुभ सकाळ मित्रांनो. वाजलेत 6 आणि सकाळचा नजारा बघा. पप्प्या तिकडे उभा, मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत, मस्त झोप लागली. जय शिवराय मित्रांनो. आपण मंदिराच्या पाठीमागे आलोय, तुम्हाला एक दाखवतो. इकडे बघा नजारा बघा. हा नजारा बघा मित्रांनो, पूर्ण ढग खाली आलेले एकदम. आणि हा नजारा बघायला आहे ना कळसूबाई हरिश्चंद्रगडावर जावं लागतं, एकदम अर्ली मॉर्निंग ते पण. आणि हा नजारा आपल्याला दिसतोय रसाळगडावरून. खरोखर स्वर्गसुख. बापरे, ते बघा कसे क्लाउड्स खाली आलेत, पूर्ण ढग खाली आलेत. हा नजारा कुठल्या स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. मस्त वाटतंय खरोखर. कसं वाटतंय तुला? खूप मस्त आहे. लोकांना भरपूर लोक जातात हरिश्चंद्रगडावर, कळसूबाईवर, पण त्यांना दिसत नाही. आज आम्हाला भेटतंय, आज हे आम्हाला दिसतंय. बघा निसर्ग काय आहे खरोखर. मी फर्स्ट टाइम बघतो हे एवढं. क्लाउड्स बघितले होते पण एवढे नव्हते आले कधी. वा, तुम्ही पण आनंद घ्यायचा. झूम करूया थोडं आपण. कसे ढगालेत बघा खाली एकदम. आणि आपण आहोत आता, बघा ही तटबंदी आहे रसाळगडाची, त्या साईडला तोफ आहे. आणि मंदिराच्या पाठून मस्त बघितला तर हा व्ह्यू भेटला आपल्याला. सकाळचे 6 वाजले. कसं वाटतो रे. त्या साईडला पण आहेत, त्या डोंगराच्या पलीकडे पण आहेत. आता आपण उंचावर आहोत ना. डोळ्याचे पाराने भेटले ना, मस्त वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला सीन कसा वाटला कमेंटच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचू द्या. खरंच खूप भारी आहे. ह्या साईडला ढग असे खाली उतरलेत आणि हा आभाळ बघा कसा आला या साईडला.
सूर्यदेवाचं आगमन होतंय समोरून बघताय तुम्ही. आता टायमिंग झालंय 6:30 आणि हा आजूबाजूचा परिसर बघा किल्ल्यावरचा. तर मित्रांनो झोप व्यवस्थित झाली आणि मगाशी तुम्ही बघितलं असाल कसे ढग आले होते खाली. सकाळचा एकदम नजारा. आणि आता मंदिरापासून वरती निघतोय, म्हणजे जास्त नाही थोडंसंच राहिलं आता. जे काल आपलं थोडं राहिलं होतं ना ते बघा. मंदिराच्या थोडं पुढं आलो ना, उजव्या साईडला पण आहे आणि डाव्या साईडला पण विहीर आहे मोठी बघा. भरपूर असे विहिरी आहेत. गडावर पाण्याचे टाके पण मुबलक आहेत आणि भरपूर आहेत. हे बघा आपल्याला समोर असं जायचं आहे. वरती जातोय त्या साईडला. वरती आलो आपण. हा बघा चुन्याचा घाणा दिसतोय. त्या काळामध्ये आहे ना तटबंदीची बांधणी करताना याच्यामध्ये मिक्सचर करायचेत, म्हणजे ते मसाला बोलतात, जेणेकरून चुना, गूळ आणि अजून डाळीचे असे प्रकार असायचे. ते मिक्स करून यात मिक्स केले जायचे आणि तटबंदीमध्ये टाकायचे, जेणेकरून तटबंदी भक्कम व्हायची. हा बघा हे पडके अवशेष दिसतात आपल्याला. त्याच्या पुढे पण आहेत. हा बघा किती पडका. हा त्यावेळेस राजवाडा असणार आहे. किती मोठा आहे बघा. आणि पाया अजून मजबूत आहे भरपूर. त्या साईडला अजून थोडे ढग आहेतच. इकडे आता आपण एकदम टोकाला चाललोय. अजून पुढे आल्यावर अजून एक विहीर दिसते. पावसाळ्यात तर ही पूर्ण भरत असणार आहे. त्याच्यानंतर तिथं पण पाण्याचं टाका आहे छोटं. आणि हा पापे खड्डा बघ कसा पडला आहे. इथं माती एक भुसभुशीत असणार आहे त्याच्यामुळं. चला आपण तिथं जातोय आता. तिथं हां आहे ना, तिथं आहे ना, तर ध्वज तिथं आहे. एक पक्षी कालपासून मस्त आवाज देतोय ना, ते बघा. त्या साईडला अजून पण ढग खाली उतरलेत. कसं दिसतोय तिकडं आपण मगाशी जो बघितलं ना त्या साईडलाच. आणि हा क्लिअर आहे. आता या साईडच्या एकदम टोकाला आलोय. हा इकडं आपला ध्वज आहे. निवृत्ती गेला तिकडं. ही तटबंदी. एकदम गडाच्या टोकाला आलो या साईडला. इथे संपतोय गड आणि वरती इकडे ध्वज आहे या साईडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. आता आपण त्या साईडला 1-2 तोफ राहिले ती बघू आणि मग इथून निघू. लागून इथं एक साईडला ही एक तोफ दिसते. खूप मोठी तोफ आहे. हे बघा कशी आहे. भरपूर वजन आहे. चला आपण जाऊया आता पुढं. अजून एक तोफ बाकी आहे. ही तोफ कव्हर केली. अजून एक तोफ आहे. चला बघा कशी तटबंदी आहे. जुनीच आहे, अजून सुव्यवस्थित आहे. नको. हे बघा आपण इथून आलो असं या दरवाजातून. बुरुजाकडे आलोय. तर आतमध्ये बघूया. इथं बुरुजाकडे पण तोफा आहेत. ही बघा किती मोठी तोफ आहे. आणि अजून पण ती साईडला त्या साईडला आहे. आणि रचना बघा कशी केलेली आहे. त्यावेळेस ज्याप्रमाणे त्यावेळेस जशी तोफ होती तशी संवर्धन करून आता पण ठेवलेली आहे. त्याच्या बाजूला ही दुसरी तोफ आहे. ही पण तोफ खूप मोठी आहे.
हे बघा, ही जी साईड दिसते ना, इथं वात असायची आणि आतमध्ये गोळा टाकायचे आणि आतमध्ये ऑलरेडी आपला बार असायचा त्यांचा रेडी. इथून वातीला आग लावली की त्याच्यानंतर बघा, जर टोपीला बघितलात ना, ही ओपन बाजू आणि इथं छोटासा होल. त्याच्यानंतर हिला कुठंच होल नाही आहे, पूर्ण पॅक आहे. त्याच्यामुळे आतमध्ये एकदम कम्प्रेशर, जेव्हा बार फुटायचा त्या स्पीडने तो गोळा एकदम लांब जायचा. त्याच्यानंतर ही छोटी तोप बघा, छोटी तोप आहे. अशा प्रकारे आपला बुरुज पण कव्हर झाला. फायनली पूर्ण गड फिरून झाला आपला आणि आता सकाळचे वाजले 7:15. तर आता आपण किल्ला उतरायला घेतोय. चला उतरताना पण दाखवतो मी तुम्हाला. इकडं आपला निवृत्ती आहे आणि चला आता उतरूया आपण. तर फायनली मित्रांनो, रसालगड किल्ला आपला एकदम पूर्ण व्यवस्थित बघून झाला आहे आणि चांगला एक्सप्लोअर करून झाला आहे. तुम्ही बघितलात आपला प्रवास काल चालू झाला होता. भाग 1 मध्ये तुम्ही बघितला असाल देवाचा डोंगर, आणि हा भाग 2 मी टाकणार आहे. तर पहिला देवाच्या डोंगरची व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मग रसालगडाची व्हिडिओ बघा. रसालगडावर तुम्ही येत असाल तर मुंबईपासून तुम्हाला 254 किलोमीटरचा प्रवास हा करायचा आहे. किल्ला एकदम सोपा आहे. रसालवाडीमध्ये तुम्ही या. रसालवाडीमध्ये आलात ना की ट्रेकिंग जास्त नाही, 15 ते 20 मिनिटाचीच ट्रेकिंग आहे. तुम्ही जर स्लो चाललात तर 15-20 मिनिटं लागतील, नाही तर एकदम कंटिन्यू चाललात तर 15 मिनिटामध्ये तुम्ही गडावर पोहोचता. फक्त गडावर 15 मिनिटात पोहोचता, पण गडाचा एरिया खूप मोठा आहे. फिरायला तुम्हाला 1-1.5 तास जास्त जाईल, कारण गडावर भरपूर अशा वास्तू आहेत, तोफा आहेत, पाण्याच्या टाक्या पण भरपूर आहेत. तर आणि खरंच खूप जे मंदिर आहे ना वरती देवीचं, ते तर एकदम भारी आहे. तिथं तुम्ही जर लेट आलात तर तिथं राहायची व्यवस्था तुमची होऊ शकते. आणि रसालवाडीमध्ये तुम्ही जेवण सांगू शकता. जेवणाचे कॉन्टॅक्ट्स मी इथं साईडला देईन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन. देवाचे पुजारी आहेत, त्यांचा नंबर आहे तिथं. आणि एकंदरीत खरोखरच खूप मस्त वाटलं. रात्री झोप पण चांगली लागली आणि सकाळचा नजारा तर तुम्ही बघितलाच, मी तुम्हाला दाखवला. एकदम स्वर्गापेक्षा कमी नव्हतं ते, स्वर्गच जणू. तर आता आम्ही निघतोय. बघूया याच्या पुढचं लोकेशन काय असेल तर मी तुम्हाला ते नक्कीच सांगणार आहे. आणि आता आपण इथं व्हिडिओ स्टॉप करतोय. व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कमेंट करा. आपला भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय.